श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळणार का? आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होणार का? कुटुंबातील तणाव दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? आणि या आठवड्यात मिळणाऱ्या संधी तुमच्या भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरतील का? चला पाहूया कुंभ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी विचारांची स्पष्टता, नवीन संधी, सामाजिक मान-सन्मान आणि प्रगतीचा ठरू शकतो. शनी आणि इतर शुभग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होतील. मात्र कोणताही निर्णय घाईत न घेता संयमाने आणि दूरदृष्टीने घेतल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे मिळतील. हा आठवडा मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर पुढे जाण्याचा आहे. या आठवड्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. तुमच्या व्यक्तिमत्वातील वेगळेपणा आणि नाविन्यपूर्ण विचार लोकांना आकर्षित करतील. काही प्रभावशाली व्यक्तींशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात उपयोगी ठरणाऱ्या संधी मिळू शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या समस्यांवर नवे उपाय सापडतील. या आठवड्यात वेळेचे नियोजन, शांत विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन जबाबदाऱ्यांचा ठरेल. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवतील आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, माहिती तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण व्यवस्थापन आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि टीमवर्कला महत्त्व द्या. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, डिजिटल सेवा, सल्लागार क्षेत्र आणि स्टार्टअपशी संबंधित व्यक्तींना चांगले यश मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार ठेवा. कोणत्याही मोठ्या करारापूर्वी सर्व कागदपत्रे तपासा. नवीन गुंतवणुकीसाठी प्राथमिक नियोजन सुरू करू शकता, मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक राहील. स्पर्धकांपेक्षा तुमचे वेगळेपण आणि गुणवत्ता तुम्हाला यश मिळवून देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी मोठी व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतीचा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायातील नफा वाढेल. जुनी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा चांगला परतावा देऊ शकते. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल आणि बचत करण्यासाठी चांगली संधी मिळेल. घर, वाहन, मालमत्ता किंवा दुरुस्तीशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण तो आवश्यक आणि भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. अनावश्यक खर्च टाळा आणि मोठी खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. योग्य नियोजन आणि शिस्तीमुळे पुढील काही महिन्यांत आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी, शांत आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये विश्वास वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि अनेक कामे एकत्रितपणे पूर्ण होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात शुभकार्याची चर्चा किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर करा. छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याऐवजी संवादाने प्रश्न सोडवा. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सुखकर राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा गोडवा आणि विश्वास वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. गैरसमज दूर होतील आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची किंवा मनासारखे स्थळ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासाठी वेळ काढावा. एकत्र प्रवास, एखादा छोटा कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यातील गोडवा वाढवेल. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नात्यात संशय निर्माण करू नका.
प्रेमात संयम, आदर आणि प्रामाणिकपणा राखल्यास नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराकडून एखादे आनंददायी सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी आणि यशदायी ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवेल. तंत्रज्ञान, संशोधन, अभियांत्रिकी, विज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासाचे वेळापत्रक नियमित ठेवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे टाळा. सातत्यपूर्ण मेहनत, पुनरावृत्ती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मोठे यश मिळवण्याची संधी या आठवड्यात मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र सततच्या कामामुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांतता मिळेल. भरपूर पाणी प्या आणि ताज्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. कामासोबत विश्रांतीसाठी वेळ काढा. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यांमुळे शरीर आणि मन दोन्ही उत्साही राहतील. प्रवास या आठवड्यात व्यावसायिक, कौटुंबिक आणि धार्मिक प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. घाईगडबड टाळा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. या आठवड्यातील प्रवासातून नवीन अनुभव, नवीन प्रेरणा आणि भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळतील. अध्यात्म आणि उपाय या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण नियमित करा. भगवान शिवाला जल अर्पण करणे आणि हनुमान चालिसाचे पठण करणेही लाभदायक ठरेल. गरजू व्यक्तींना अन्नदान, काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. पक्ष्यांना धान्य आणि गायींना हिरवा चारा द्या. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. नम्रता, संयम आणि सत्कर्म यांमुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. हा आठवडा कुंभ राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात लाभ आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा ठरेल. नोकरीत मान सन्मान वाढेल, व्यवसायात विस्तार होईल, आर्थिक स्थिती मजबूत बनेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने जाईल. संयम, योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.